आपल्याला पाहायचं सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पहा बरं आता इथे काय म्हणलेलं आहे टीचर is x square plus 10x plus 2 equal to 0. X square plus 10x plus 2 equal to 0 a quadratic equation or not. टीचर काय म्हणतात की x square plus 10x plus 2 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे सांगायचं. आपल्याला काय माहित आहे 2 is the maximum index and x is the only one variable. इथं आहे ना तसंच मग x व्हेरिएबल आहे आणि त्याचा हायेस्ट मॅक्सिमम इंडेक्स काय 2 असेल तर ते काय असणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग योगेश से सांगतो यस सर बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ द ax square plus bx plus c equal to 0. योगेश काय म्हणतो सर हे ax square plus bx plus c याच फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहे. ax square म्हणजे कोणता आहे x square, bx म्हणजे कोणता टर्म 10x, c म्हणजे कोणता टर्म 2 आहे आणि मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल x इज 2 आणि मॅक्सिमम इंडेक्स व्हेरिएबलचा कोणत्या व्हेरिएबलचा x या व्हेरिएबलचा किती असणार 2 असणार. and a इज द नॉन झिरो आणि a असा नॉन झिरो असतो. नॉन झिरो म्हणजे कोणते जे झिरोला सोडून असणारे नंबर हे या ठिकाणी असू शकतो. मायनस असो 1 2 3 4 असो का 7 2 9 वगैरे असे कोणते नंबर असो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण एक केव्हाही झिरो असतो का नाही झिरो नाही म्हणजेच नॉन झिरो असतो. म्हणजेच ते बाकी नंबर झिरोला सोडून. पण टीचरचे कॅन यू सॉल्व दिस इक्वेशन. टीचर काय म्हणते कॅन यू सॉल्व दिस इक्वेशन आपण हे सॉल्व करू शकतो का. मग योगेश म्हणतो नो सर बिकॉज इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड द फॅक्टर ऑफ 2 whose sum is 10. योगेश काय म्हणतो सर आपण हे सॉल्व करू शकत नाही कारण का फॅक्टर जे आहे त्या 2 चे जे फॅक्टर घ्यायला होतं आपण त्याचा सम जो आहे काय येणार 10 येणार का नाही येत असं म्हणताय. म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं थर्ड टर्मचा 2 आला पाहिजे नाहीतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर मिळेल टर्म 10x आला पाहिजे म्हणजे 10 आला पाहिजे असं होऊ शकत नाही गेलं असं योग्यच म्हणणं आहे. पण टीचर काय म्हणतो राईट सो वी हॅव टू यूज अनदर मेथड. करेक्ट सांगितलं पण तुम्ही नाही का यासाठी आपण दुसरी एक मेथड शिकवले टू सॉल्व सच इक्वेशन्स लेट अस लर्न द मेथड. अशा टाइपच्या इक्वेशनच्या आपल्याला नवीन मेथडने सॉल्व करायचं आपल्याला ते शिकायचं. पहा लेट अस ऍड अ सुटेबल टर्म टू x square plus 10x. आता या फॉर्मला कोणता टर्म आहे बरोबर x square plus 10x म्हणजे कोणता आहे x square plus 10x हे काय सुटेबल टर्म आहे. आपण जे की घेतलं लेट अस ऍड अ सुटेबल टर्म टू फाइंड x square plus 10x so that the new expressions would be a complete square. आपण x square plus 10x मध्ये कोणता तरी एक टर्म ऍड करणार होता जे की त्याची काय होणार म्हणाले कंप्लीट स्क्वेअर निघणार. मग आता इथे पाहू आपण कोणता आहे म्हणजे इथे सांगितलं इफ x square plus 10x plus k आपण काय करू x square plus 10x हे जो टर्म सुटेबल घेतला त्याच्यामध्ये ऍड काय करावं k करत आहोत आणि त्याला कोणत्या इक्वेशन सोबत कम्पेअर करतो x plus a square. जर समजा x square plus 10x आहे प्लस आहे म्हणून काय करू x plus a square चा फॉर्म्युला यूज करत आणि जर x square minus 10x असेल तर त्यावर कोणता फॉर्म्युला यूज करायचा x minus a square चा. पहा नेक्स्ट काय म्हणतात देन x square plus 10x plus k इक्वल टू याचा फॉर्म्युला माहित आहे a plus b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय होतो x square plus 2x plus a square आहे. जर समजा x square minus 10x असतं तर काय दिलं असतं x square minus 2x plus a square या फॉर्म्युला सर करायचं. आता इथं प्लस होतो म्हणून प्लसचा फॉर्म्युला मग पहा बरं x square सोबत x square कंपेअर केलं तर काय होतो कॅन्सल होतो. मग 10x सोबत 2ax कंपेअर केला आणि k सोबत a square ला मग नेक्स्ट पहा 10x आणि 2x 10x equal to 2x म्हणजेच काय हा x टर्म कॅन्सल हा x टर्म कॅन्सल नंतर काय होणार हा into चा 2 डिवाइड आला 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली 5 म्हणजे 5 आले. मग नेक्स्ट आलेले k च्या ठिकाणी a square च्या ठिकाणी ठेवतात k म्हणजे काय a square म्हणजे काय a ची व्हॅल्यू मिळालेली आहे कोणत्या 5 चा स्क्वेअर मग k इक्वल टू 25 आणि 25 जे आहे स्क्वेअर ते करता प्लस करणार आणि मायनस करणार. आता इथे पहा इथे काय करावं ऍडिशनल पहा x square plus 10x plus 2 equal to 0 हे आपला गिवन इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करावं आता एकदा प्लस 25 आणि एकदा मायनस 25 पहा बरं x square plus 10x सोबत x square plus 10x आहे किती दिलो मग प्लस 2 ला प्लस 2 इकडे आहे पण एकदा ऍड काय करू प्लस 25 आणि मायनस 25
काय केलं हे आलेली जी के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय केलं आपण एकदा +25 ठेवलं आणि एकदा -25 ठेवलं. नेक्स्ट पहा बरं इथं काय होणार x² + 10x + 25 आणि -25 + 2 हे x² + 10x + 25 चा जर आपण एक्सपांड फॉर्मचा विचार केला तर काय येतो पहा हे कशाचा स्क्वेअर आहे x चा आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 5 चा आणि इथं साइन प्लस आणून काय घेतो x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर हे आपण शॉर्ट ट्रिक मध्ये सांगतो त्याचा शॉर्ट ब्रॅकेट कसा येतो पहा हे कशाचा स्क्वेअर आहे x² x चा हा प्लस ला प्लस इथं जर मायनस असला असता तर मायनस घ्यायचं आणि थर्ड टर्म कोणता आहे 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा म्हणून इथे x + 5 चा स्क्वेअर. समजा हे जर आपण सॉल्व्ह केलं समजा x + 5 चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर x² + 2ax ax म्हणजे काय x * 5 म्हणजे 2ab म्हणजे काय 5 इंटू आपला प्लस 5 चा स्क्वेअर बरोबर x² + 10x 2 * 5 10 आणि इंटू x ला x म्हणजे 10x + 5 चा स्क्वेअर 25 बरोबर ह्याचाच आपण एक्सपांड केला तर हे जे आले की नाही x² + 10x + 25 मग नेक्स्ट काय केलं याचा शॉर्ट म्हणजे करता आला आता इथं -25 and +2 म्हणजे काय मायनस अँड प्लस अनडिफाइंड म्हणजे काय बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करणार आणि जो बिग नंबर आहे ते साइन देणार 25 मधून 2 गेला 23 आणि जो बिग नंबर आहे 25 त्याचा स्वतःचा साइन काय आला -23 = 0 ला 0 मग इथे x + 5 स्क्वेअर आणि -x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर -23 ला आपण काय लिहिलं √23 चा स्क्वेअर √23 चा स्क्वेअर का कारण पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल तर या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो माहिती का असं लिहिल्यावर x + 5 स्क्वेअर म्हणजे काय समजा हे a चा स्क्वेअर मायनस आणि हे काय होणार b चा स्क्वेअर अरेंज असं करण्यासाठी आपण काय केलं 23 ला 23 कशाचा स्क्वेअर आहे का नाही मग त्याला स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी काय केलं आपण √23 √23 होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलेलं आहे मग पहा बरं a² - b² चा फॉर्म्युला म्हणजे काय तो a + b आणि a - b या फॉर्म मध्ये येतो म्हणून इथं काय लिहिलेलं आहे पहा x + 5 स्क्वेअर म्हणजे काय आणि a² आणि √23 चा स्क्वेअर म्हणजे b² म्हणजे a + b म्हणजे काय x + 5 a झाला टर्म प्लस b म्हणजे आहे √23 आणि a - b म्हणजे x + 5 आणि मायनस √23 = 0 मग याला सेपरेट करायला 0 सोबत आणि याला 0 सोबत x + 5 √23 आणि x + 5 - √23 = 0 म्हणजे x + 5 चं काय झालं हे प्लसचा एवढा टर्म जायला शिफ्ट केलं प्लसचा काय झाला मायनस आणि प्लसचा मायनस म्हणजे x = -5 - √23 आणि x चा काय झाला प्लसचा झाला मायनस मायनसचा झाला प्लस म्हणून काय झाला -5 + √23 हे आपल्याला काय झालं दोन रूट मिळाले म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय होतं x² + 10x + 2 याला